प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका कुठेतरी गोताने ग्रामस्थांना बसत असल्याचं बघावयास मिळालं आहे. आपण जर बघितलं, आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत त्या ठिकाणी हा बंधारा आहे आणि जवळपास 40 वर्षांहून अधिकचा हा बंधारा आहे. या ठिकाणी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतर देखील ग्रामस्थांनी या बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर उन्हाळ्यामध्ये पाणी बघावयास मिळालेले आहेत ग्रामस्थांना. आणि आता जर आपण बघितलं तर भर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पूर्ण हा बंधारा कोरडा ठाक पडल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षी या बंधाऱ्यामध्ये जवळपास 80 लाखांहून अधिकचा खर्च करून या बंधाऱ्याची डागडुजीकरण करण्यात आलेलं, परंतु याचा फायदा होण्यापेक्षा ग्रामस्थांना याचं नुकसान होताना दिसून येत आहे. नियोजन शून्य कारभार करून या बंधाऱ्याची डागडुजीकरण झाल्यानंतर आता या बंधाऱ्यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये एक थेंबही पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलेला आहे. या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता कुठेतरी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे. हा जे गोताने गावाला लगत असलेला नकट्या बंधाराचे काम गेल्या 40 वर्षापूर्वी झालेले असून त्याला रिपेअर करण्यासाठी नवीन मान्यता देण्यात आली होती. पूर्वी या धरणाला भरपूर पाणी असायचे, उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकून राहील त्याचा उपयोग गुराढोरांना गावकऱ्यांना होत असे. परंतु हे नवीन काम नियोजनबद्ध शून्य केले असल्यामुळे या धरणात एक थेंब पाणी थांबत नाही. म्हणून अशा या नॉन टेक्निकल केलेल्या कामाची चौकशी होऊन आम्हा गावकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे व जेणेकरून या धरणात कायमस्वरूपी पाणी थांबेल याच्याकरता नीटनेटकेपणे काम करण्यात यावं अशी या गावकऱ्यांची मागणी आहे. भूषण जुलाल पाटील, सरपंच ग्रामपंचायत गोताने. तर आमच्या गावात 2021-22 ला 4 पाझर तलाव मंजूर झाले, म्हणजे दुरुस्ती मंजूर झाली मृदा संधारण विभागांतर्गत. तर त्याच्यापैकी आज तिघांमध्ये पाणी आहे. पण हे जे नकटे खोशे म्हणून याची टोटल एस्टिमेट कॉस्ट 70 लाख रुपये आहे व याच्यात 185 TMC पाणी मावायला पाहिजे एवढी त्याची क्षमता आहे. पण आज पावसाळ्यात देखील त्याच्यात एक थेंबही पाणी तुम्हाला दिसणार नाही व त्याच्यामुळं म्हणजे ते काम करण्याच्या अगोदर त्याच्यात उन्हाळ्यापर्यंत पाणी साठवत होतं. पण आता अशी परिस्थिती आहे की त्याचं काम होऊन म्हणजे गेले 1 वर्षापूर्वी काम कंप्लीट झालंय, तर काम होऊन सुद्धा त्याच्यात आज एक थेंबही तुम्हाला पाणी दिसणार नाही, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचं पण नुकसान होत आहे व गोरढोर यांना जे पाणी मिळायला पाहिजे ते पण भेटत नाही. त्याच्यामुळे कामाची सखोल चौकशी व्हावी अशी आमची गावकऱ्यांची मागणी. गोतान्याहून भूषण आहे रे, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.